नमस्कार. मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे एक वेगळी अशी रेसिपी. त्या रेसिपीचे नाव आहे अंडा मटर मसाला. चला तर आपण बघूया यासाठी लागणारे साहित्य. त्यासाठी मी घेतलेला आहे एक कांदा, थोड्या हिरव्या मिरच्या, फ्रेश मटर, एक मोठा टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि अंडी. चला तर मग सुरू करूया. प्रथम आपण लागणारे साहित्य व्यवस्थित धुवून घेतलेले आहे, कारण बाजारातून आणलेल्या भाजी फळे यावर खूप प्रमाणात औषधी फवारणी केलेली असते. तर त्यासाठी मी ते व्यवस्थित धुतलेले आहे. आणि आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित कट करून घेतलेले आहे. या रेसिपीसाठी एक खास पद्धत आहे, तर आपण अंडे फोडून घेऊया. आपण इथे अंडे फोडून घेणार आहोत. एका बाउलमध्ये हे अंडे फोडून घेणार आहोत. आता अंडी इथे आपली फोडून झालेली आहे. आता आपण त्यामध्ये थोडे मसाले मिक्स करणार आहोत. तर त्यासाठी लागणारे मसाले आपल्याला आहे मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि मीठ हे घालून घेतलेलं आहे. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण गॅसवर कुकर ठेवणार आहोत. गॅस ऑन केलेला आहे मी. आता कुकर ठेवलेला आहे. एक ग्लास पाणी घालूया कुकरमध्ये. मिक्स केलेली अंडी आपण दुसऱ्या डब्यात घालणार आहोत. डब्याचं झाकण बंद करून आपण हा डब्बा कुकरमध्ये ठेवणार आहोत. त्याला साधारणपणे 2 शिट्ट्या झाल्यानंतर तो डबा आपण गार झाल्यानंतर काढून घेणार आहोत. तर आता इथे आपण कुकर बंद केलेला आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. चला तर आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि आता आपण इथे कुकर उघडणार आहोत. आतला डबा पण गार झालेला आहे, तो काढून घेणार आहोत आपण. बघा कसा पनीर शेप आलेला आहे. आता आपण व्यवस्थित कट करूया. चला तर आता इथे आपण कट करून घेणार आहोत. इथे आपले क्यूब करून घ्यायचे व्यवस्थित पनीर सारखे. इथे आपले कट करून झालेले आहे. आता इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर. हे कट करून झालेले आहे बघा. कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर तेल घालणार आहोत आपण. इथे आपले तेल तापलेले आहे. आता आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत. आता लसूण घालणार आहोत.
लसूण थोडा गोल्डन ब्राऊन होऊ देऊ आपण. त्यानंतर कांदा घालणार आहोत. कांदा व्यवस्थित परतून घेऊया. आजची टीप देते मी तुम्हाला. आजची टीप अशी आहे की अंडे उकडताना त्यामध्ये मीठ घालावे, तर अंड्याचं वरचं कवच सहजपणे निघतं. आता हिरवी मिरची घालणार आहे. हे व्यवस्थित होऊ द्यायचं आपल्याला. गोल्डन ब्राऊन असं होऊ देऊ आपण कांदा, लसूण, मिरची. त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो घातलेला आहे इथे. इथे आपले टोमॅटो शिजत आलेले आहे. तर आता यात पण आपण थोडे मसाले घालणार आहोत. तर धना पावडर घालूया थोडी. थोडा हे कांदा लसूण मसाला घालणार आहोत. थोडी मिरची पावडर घालणार आहोत. थोडा गरम मसाला, थोडी हळद, अगदी थोडी. आता हे व्यवस्थितपणे थोडं पाणी घालून आपण शिजू देणार आहोत. आता आपला मसाला व्यवस्थितपणे शिजलेला आहे. आता मी यामध्ये मटर घालणार आहे. मटर घालूयात. आता अंड्याची पनीर प्रमाणे केलेली काप घालूयात. चवीपुरते थोडी मीठ घालूया वरनं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिटे हे शिजवणार आहोत. थोडं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला, अर्धा ग्लास. झाकण ठेवणार आहोत आपण. 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत. चला तर आपण आपली भाजी बघूयात. हां, आणि आता यामध्ये आपण थोडं कोथिंबीर घालणार आहोत. अशा पद्धतीने आपली ही अंडा मटर मसाला भाजी तयार झालेली आहे. आता आपण ही प्लेटमध्ये सर्व करूया. आता ही आपण गरमागरम चपातीबरोबर सर्व करूया. अशा पद्धतीने अंडा मटर मसाला आपला रेडी झालेला आहे आणि आपण गरमागरम चपातीबरोबर तो सर्व केलेला आहे. चला तर आता आपण याचा आस्वाद घेऊया. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.